चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। एकीकडे इच्छुक नगरसेवक विविध पक्षांकडे उमेदवारीसाठी गर्दी करत असताना दुसरीकडे मात्र काही वरिष्ठ नेत्यांनी पुढच्या महापौर पदासाठी लॉबिंग सुरू केल्याचे समजते। तर आता लक्ष महापौर आरक्षणाकडे लागले आहे। चंद्रपूर महापालिका निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली आहे। अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू आहे। एकूण 17 प्रभागात 66 सदस्य पदांसाठीचे मतदान 15 जानेवारीला होणार आहे। महापौर आरक्षणासंदर्भात नगर विकास विभागाकडून अद्यापपर्यंत कोणतीही गाईडलाईन नाही। मात्र येत्या काही दिवसात महापौर पदाची सोडत जाहीर होईल असे संकेत आहेत। दरम्यान महापौर पदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच काही इच्छुकांनी हालचाली सुरू केल्याचे समजते। विविध पक्षांतील संभाव्य उमेदवारांकडून वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधणे, पक्षांतर्गत पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न तसेच सामाजिक आणि संघटनात्मक पातळीवर उपस्थिती वाढवण्यावर भर दिला असल्याचे दिसून येत आहे। महापौर पद मिळवण्यासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। त्यामुळे आरक्षणाची सोडत जाहीर होण्याआधीच महापौर पदाभोवती राजकीय हालचालींना वेग आला असून चंद्रपूरचे सत्ताकारण कोणत्या दिशेने जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।